म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर भर पावसाळ्यात उघडे मॅनहोल हे मृत्यूचे सापळे बनून उभे असल्याचं आज पुन्हा दिसून आलं। हा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर महापौर रितू तावडे या पाहणीसाठी रस्त्यावर उतरल्या, पण त्यांच्या पाहणी दरम्यान त्यांच्या डोळ्यांदेखत एक बीएमसीचा अधिकारी त्याच उघड्या मॅनहोलमध्ये पडला आणि ही घटना केवळ धक्कादायक नाही तर मुंबई प्रशासनाच्या निष्काळजीपणावर मोठा प्रश्नचिन्ह उभं करणारी ठरली। बीएमसी अधिकारी मॅनहोलमध्ये पडल्यामुळे ही घटना चर्चेत जास्त आली, पण सुदैवानं त्या अधिकाऱ्याला मोठी दुखापत झाली नाही। पण रोज मुंबईच्या याच रस्त्यांवरून पायी प्रवास करणाऱ्या सामान्य मुंबईकरांच्या जीवाचं काय? आजच्या या घटनेमुळे 29 ऑगस्ट 2017 रोजी मॅनहोलमध्ये पडून डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूची घटना मुंबईकरांना कदाचित पुन्हा आठवली असावी। मुसळधार पावसात एल्फिन्स्टन प्रभादेवी परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला होता। त्या घटनेनंतर सुरक्षेचे मोठमोठे दावे करण्यात आले होते, उपाययोजनांची घोषणाही झाली, जबाबदारी निश्चित करण्याच्या बाताही मारण्यात आल्या होत्या। पण आजही परिस्थिती तशीच असेल तर त्या आश्वासनांचं झालं तरी काय असा प्रश्न पुन्हा एकदा विचारण्यात येतो। त्या वॉर्डमध्ये ज्या ठिकाणी मॅन्युअल्स मला झाकणार नसतील, ती ओपन असतील, तर त्या ठिकाणी त्या जेईवरती, त्या अभियंत्यावरती जबाबदारी निश्चित करून त्याला पण निलंबनाची कारवाईचे मी आदेश काढले। पण त्या नगरसेवकांची पण ती जबाबदारी आहे ना, की आपल्या विभागामध्ये कुठे मॅन्युअल्स आहेत का ओपन, त्या ठिकाणी बघायला हवं। फनसेंना मी सांगितलं, हे मॅन्युअल दाखवण्यापेक्षा 10 दिवसापूर्वी त्याच्यावर झाकण लावून ठेवलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं। आणि मंडळी, मुंबईतल्या या उघड्या मॅनहोल्सच्या मुद्द्यावर सर्वसामान्य मुंबईकरांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया। कुर्ल्यामध्ये 2 दिवसापूर्वी आज महापौरांसमोर एक माणूस पडला, तर कुर्ल्यामध्ये तेवढे मॅन्युअल्स कुर्ल्यामध्ये आहेत, घाटकोपरमध्ये, अंधेरीमध्ये आहे, तर हे बीएमसी कधी करणार आहे का नाही ते तरी सांगा। पाऊस आला की मॅनहोल्स मध्ये कुठून खाली जाणं आणि कुठून बाहेर निघावं। खरं तर ते मॅनहोल्स मध्ये अधिकारी तो नव्हता, तो महापौरांकडे होता। ते महापौर पडले असते तर खूप मोठी न्यूज झाली असती। अधिकारी पडल्या म्हणून ती छोटी न्यूज झाली। ते अतिशय शर्मनाक बात आहे की आशियातली सगळ्यात मोठी महापालिका आपण म्हणतो आणि गटर मीटर वॉटरच्या पण सुविधा नीट देऊ शकत नाही, तर ही अतिशय शर्मेची बाब है। और ऐसा हर साल होता है कि कितने मतलब लोग आगे मेन होल में गिर के मर जाते हैं, लाशें मिलती है 2-2, 4-4 दिन के बाद में, जब तक आदमी घर वाले परेशान रहते कि बारिश होगी हमारा बंदा घर पे आएगा। म्हणजे हे सगळं पाहिल्यावर असं लक्षात येतं की मुंबईला आज केवळ आश्वासनांची नाही तर जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे। एखादा नागरिक उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्याने जीव गमावल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? आणि त्यावरूनच आधीचे सत्ताधारी आणि आता विरोधात असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं सध्याच्या सत्ताधारी महायुतीवर टीका केली, त्याला मग सत्ताधाऱ्यांनीही प्रत्युत्तर दिले। गुलाबी शर्ट घातलेलं किमान 55, 45, 50 वयाची ग्रस्त इतक्या जोरात पडले, समजा ते गटार असतं तर खालीच गेले असते, अशी यांची पोलखोल होते। आज तुम्ही बघताय आपण पॉटहोल्सचे 50 कोटीपर्यंत फक्त टेंडर काढलेले आहे, अर्ध्यापेक्षा आपण निम्म्यावरती आलेलो आहेत। हेच आपल्या कामाचं हे आहे। त्या ठिकाणी पेडणेकर ताईंना सांगा, घरात बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊ नका, फील्डवर उतरा आणि काम करा। सध्याच्या ज्या महापौर आहेत त्यांना मुंबईत काय चाललंय त्यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय ह्याच्यात जास्ती रस आहे, जास्ती इंटरेस्ट आहे, आणि म्हणून कदाचित ते बघत असतील, त्यांच्या डोळ्यासमोर ढाकाचं चित्र असेल बांगलादेशमधले, आणि मुंबईत फिरतायत असं त्यांचं ते व्हर्च्युअल रियालिटीमध्ये झालेलं आहे। महापौरांच्या समोरच एका मॅनहोलमध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी, की महापौर बघतायत आणि त्यांच्यासमोर मॅनहोलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे। मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच, पण ज्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्सबद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या। मी स्वतः सकाळपासून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, पण अख्खे रस्ते नाले हे एवढे जाम आहेत की अख्खी मुंबई एका पावसामध्ये जवळजवळ ठप्प झालेली आहे। नाले सफाई अजिबात झालेली नाही। मुंबईतले सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत, पत्रे लावून ठेवलेले आहेत, मेट्रोची कामं अर्धवट पडलेली आहेत। याची जबाबदारी कोणी घ्यायची? जनाब संजय राऊत, मुंबईची चिंता मुख्यमंत्र्यांना आहे, मुंबईची चिंता महापालिकेला देखील आहे। तुमच्यासारखं मुख्यमंत्री घरामध्ये बसून काम करत नाहीत,
तुमच्यासारखं मातोश्री बंदे बसून 2.5 वर्ष कारभार करणारे मुख्यमंत्री नाहीत. मुख्यमंत्री देखील सकाळपासनं या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतायत आणि स्वतः मुंबईच्या महापौर रितुताई तावडे हे रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी पाहणी करतायत, अधिकाऱ्यांसोबत भेटी देत आहेत. आणि मुंबईतील पाणी तुंबण्याच्या समस्येवर प्रतिक्रिया देताना मुंबईची रचनाच अशी आहे की पाऊस पडल्यावर पाणी तुंबतं, असं उत्तर भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी दिलं. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनीही त्यांना कोपरखळी मारली. आपण मुंबईच्या नाले सफाई असेल, गटार सफाई असेल किंवा पाणी निचरा होण्यासंदर्भात केलेल्या व्यवस्था आपण सगळ्या पहा, परंतु मुंबईची रचनाच अशी आहे की पाऊस पडल्यावर अशा प्रकारची गोष्ट होतेच. ते होता कामा नये, खरं आहे, परंतु स्वतः महापौर आज रस्त्यावर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं आढावा घेत आहेत आणि त्याच्यामुळे प्रामाणिकपणे या मुंबईमध्ये पाणी साचू नये, तुंबू नये याचा प्रयत्न सरकार आणि महापालिकेने केलेला आहे. मग हे दरेकरांना माहित होतं, ते गेले अनेक वर्ष शिवसेनेवर आरोप कशाला करत होते. हे बघ, असं हे माझ्यासारखं असावं. मी पहिल्यापासून सांगतोय की मुंबईची भौगोलिक रचना अशी आहे की मुंबई ही बशीसारखी आहे आणि त्या बशीचा जो मध्यभाग आहे हा सायनमध्ये आहे. हे मी आज बोलत नाही, रेकॉर्ड काढा. हे गेली अनेक वर्ष मी सांगतोय. मुंबई हे एक बेट नाही आहे, 7 बेटांची मिळून बेट केलंय. तेव्हा भराव करताना काय लाईनदोरी लावली होती सपाटीकरण करायला? स्वतःच्या अंगावर आल्यावर कळतं. आरोप करणं खूप सोपं असतं समोरच्यावर. दरेकरांचं अभिनंदन करतो की निदान सत्य तरी बोलतं. आज तरी ते सत्य बोलले. अख्खी महानगरपालिका खड्ड्यात पडली हो. 90,000 कोटी गेल्या 5 वर्षात उडाले. कुठे उडाले तुम्हाला पत्रकारांना तरी माहिती आहे का? 90,000 कोटी रुपये. आणि मुंबई महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश खंडकर यांनी आज दहिसर नदीची पाहणी करून पावसाळी तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी खंडकरांनी पूर्वी नदी स्वच्छतेची कामं केवळ कागदावर होत असल्याचा आरोप केला, पण यंदा प्रत्यक्षात चांगली सफाई झाल्याचं प्रमाणपत्रही त्यांनी देऊन टाकलं. मुंबईत काल संध्याकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं, पण त्याचा निचरा हा लवकर झाल्याचं खंडकरांनी सांगितलं. महापौरांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान एक BMC अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना खंडकर यांनी ती घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं. तसंच या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. मुंबई शहराची जी भौगोलिक स्थिती आहे त्यानुसार आम्ही कधी म्हणालो नव्हतो की मुंबई शहरात पाणी साठणारच नाही. मुंबई शहरामध्ये पाणी हे नॅचरली साठतंच, पण या शहरामध्ये जे काही फ्लडिंग पॉईंट्स होते त्या ठिकाणी जे काम करायला होतं ते यावर्षी केलं. मी असेन, स्वतः महापौर असतील, उपमहापौर असतील, स्थायी समितीचे अध्यक्ष मी, आणि तुम्ही पाहिलं असेल की आमचे मुंबईचे अध्यक्ष आदरणीय आमदार अमित साटम यांनी स्वतः 4 वेळा पूर्ण मुंबईचा दौरा केला. अगदी मुंबईच्या त्या टोकापासून ते पश्चिम उपनगरापर्यंत, थेट गोवंडीला ब्रिटानिया नाल्यापर्यंत आम्ही गेलो. हे सगळं आम्ही पाहिलं आणि हे काम मुंबईचं नाले सफाईचं कसं अधिक चांगलं करता येईल याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि मुंबईतल्या उघड्या मॅनहोलच्या गंभीर मुद्द्यावर ABP माझानं प्रसिद्ध केलेल्या बातमीची महापालिका प्रशासनानं तात्काळ दखल घेतली. महापालिका प्रशासनाकडून उघड्या मॅनहोलवर झाकण बसवण्यात आलं. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे. संबंधित मॅनहोल नेमकं कोणत्या कारणासाठी उघडं ठेवण्यात आलं होतं याची माहिती वॉर्ड अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. या चौकशीनंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.